भोजपुरी सिनेमा आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी वादग्रस्त विधान केलंय। मला मराठी येत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असं थेट आव्हान निरहुआ यांनी ठाकरे बंधूंना दिलंय। चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निरहुआ बनारसला गेले होते। दरम्यान भाषेच्या आधारावरती कोणत्याही भारतीय व्यक्तीला राज्यातनं बाहेर काढण्याची भाषा करणारे खराब राजकारण करताय, असं निरहुआ म्हणाले। तर अशा लोकांमुळे समाजामध्ये वाद होत आहेत, अशा लोकांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी मी करतो, असं निरहुआ म्हणाले। तर सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं की हिंदीचा तिरस्कार करून कुणाचंही भलं होणार नाही, असा इशारा देखील निरहुआंनी दिला। मुझे लगता है कि इस तरह की जो लोग भी गंदी राजनीति करते हैं उनको नहीं करना चाहिए, उनको संभल जाना चाहिए, क्योंकि ये तोड़ने की राजनीति है। आप राजनीति करिए पर जोड़ने की राजनीति करिए, तोड़ने की नहीं। तो मुझे लगता है अगर कोई इस तरह की बात करता है और किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए। अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ। कोई मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे, रहता हूं वहीं। भोजपुरी कलाकार आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार निरहुआनं ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिलंय की दम असेल तर मला महाराष्ट्रातनं बाहेर काढून दाखवा, मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही, दम असेल तर राज्यातून बाहेर काढून दाखवा, असं खुलं आव्हान ठाकरे बंधूंना निरहुआनं दिलंय। भोजपुरी अभिनेता निरहुआचं हे वादग्रस्त विधान आणि त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मला मराठी येत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातनं मला बाहेर काढून दाखवा, असं भोजपुरी चित्रपटामध्ये आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या एका कलाकारानं म्हटलंय, ज्याचं नाव आहे निरहुआ अर्थात दिनेश लाल यादव। मला मराठी येत नाही, त्यामुळे दम असेल तर महाराष्ट्रातनं बाहेर काढून दाखवा, असं थेट आव्हान निरहुआ यानं ठाकरे बंधूंना दिलंय। चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बनारसमध्ये गेलेले असताना त्यांनी हे विधान केलं। दरम्यान भाषेच्या आधारावरती कोणत्याही भारतीय व्यक्तीला राज्यातनं बाहेर काढण्याची भाषा करणारे खराब राजकारण करतात, असं निरहुआंचं म्हणणं आहे। तर अशा लोकांमुळे समाजामध्ये वाद निर्माण होतात, अशा लोकांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी मी करतो, असं देखील निरहुआनं म्हटलंय। तर सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं की हिंदीचा तिरस्कार करून कुणाचंही भलं होणार नाही, असा देखील इशारा निरहुआनं दिलाय। त्यांनी थेट ठाकरे बंधूंनाच आव्हान दिलंय मराठीच्या मुद्द्यावरनं। मला मराठी येत नाही, मला महाराष्ट्रातनं बाहेर काढून दाखवा, असं खुलं आव्हान ठाकरे बंधूंना निरहुआनं दिलंय। भोजपुरी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी केलेलं हे वादग्रस्त विधान बनारसमध्ये हे विधान केलं। एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते बनारसमध्ये गेले होते। भाषेच्या आधारावरती कोणत्याही भारतीय व्यक्तीला कोणत्याही राज्यातनं बाहेर करण्याची भाषा जे करतात ते घाणेरडं राजकारण करतात, असं निरहुआचं म्हणणं आहे। अशा लोकांमुळे समाजामध्ये वाद निर्माण होतात आणि अशा लोकांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी निरहुआंनी केली आहे। तर सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की हिंदीचा तिरस्कार करून कुणाचंही भलं होणार नाही, असा इशारा देखील निरहुआनं चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच्या कार्यक्रमात दिलाय। बनारसमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निरहुआ गेलेले असताना त्यांनी ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिलं। मराठी भाषेसंदर्भात आणि हिंदी सक्ती विरोधात निरहुआ म्हणतायत की मला मराठी तरी येत नाही, मग दम असेल तर महाराष्ट्रातनं बाहेर काढून दाखवा, असं थेट आव्हान दिलंय। आता उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना भित्रा असं म्हटलं। राज ठाकरे उत्तर भारतीयांना घाबरले असून ही भीती आवश्यक असल्याचं सुनील शुक्लानं ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटलंय। राज ठाकरे हे उत्तर भारतीयांना घाबरलेत, असं सुनील शुक्लानं वादग्रस्त वक्तव्य केलंय। राज ठाकरेंना त्यांनी भित्रा असं म्हटलंय। राज ठाकरे उत्तर भारतीयांना घाबरलेत आणि ही भीती आवश्यक आहे,
असं सुनील शुक्लानं म्हटलं आपल्या व्हिडिओमध्ये. कालच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सुनील शुक्लानं केलेलं हे वादग्रस्त विधान. राज ठाकरेंना त्यांनी भित्रा असं संबोधलंय. उत्तर भारतीयांना राज ठाकरे घाबरले असं सुनील शुक्लाचं म्हणणं. उद्धव साहब के साथ मिलकर ये लोग ने ये डिसाइड किया कि हम हिंदी भाषियों को नहीं मारेंगे, और अगर मारेंगे तो उसका वीडियो नहीं बनाएंगे. ये डर गए हैं, राज साहब ठाकरे डर गए हैं कि आज सुनील शुक्ला ने याचिका जो सुप्रीम कोर्ट में लगाया है, हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे. उद्धव साहब के साथ मिलकर ये लोग ने ये डिसाइड किया कि हम हिंदी भाषियों को नहीं मारेंगे, और अगर मारेंगे तो उसका वीडियो नहीं बनाएंगे. ये डर गए हैं, राज साहब ठाकरे डर गए हैं कि आज सुनील शुक्ला ने याचिका जो सुप्रीम कोर्ट में लगाया है, हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे.